हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लस. आज बिग बॉस मराठी सीझन 6चा भाऊचा धक्का पार पडला आणि त्या बोलायला गेलं तर फ्रँकली स्पीकिंग नाही एवढी मजा आली. बिकॉज जसे प्रोमो बाहेर येत होते त्यामुळे हाईट वाढली होती, एक्सपेक्टेशन्स वाढले होते. तर असं वाटलं होतं वाव, आज तर मजा येईल बघायला. पण ज्या लेवलचं एक्सपेक्ट करत होतं तर त्या लेवलचा झाला नाही. ज्यांना बॅश करायला पाहिजे होतं असं वाटतं जरा कमी बॅश केलं आणि नको त्यांना भाऊ उगीचच ओरडले असं वाटलं. तर बघूया, स्टार्टिंगलाच रुचिताची शाळा घ्यायला सुरू केली आणि मग ते रुचिताला म्हणाले की जसं तो उलटापुलटा टास्क होता त्या रूमचा आणि त्याच्यामध्ये चावी द्यायची होती. तर ते जसं करणनी चावी देऊन गेला, तुम्ही तर चालू झाला, त्याला उलटसुलट बोलायला लागला, टाळ्या काय वाजवत आहे आणि त्याला घालून पाडून काय बोलतात वगैरे. नंतर ती म्हणाली नाही, त्यांनी माझा शिक्षणाचा मुद्दा काढला आणि परत माझं भाऊनी जो टोन वाढवला परत टोन करून हां, तुम्ही लोक एकमेकांना आणून पाडूनच बोलतात वगैरे. नंतर भाऊ पुढे म्हणाले की नंतर तो राकेश जसा म्हणाला की समबडी शुड शट हर माउथ, तुम्ही तुमचा मोर्चा त्याच्याकडे बोलायला. आणि मग त्याला बोलू लागल्या पोरींना विदाउट परमिशन हात लावायचा नसतो, एवढं पण कळत नाही का. आणि म्हणजे तो मुद्दा तुमचा नव्हताही तरी तो मुद्दा तुम्ही उकरून काढला आणि तुम्ही त्या मुद्द्यावरनं भांडत होता. तर ती म्हणाली नाही, अनुश्री मला म्हणाली की त्यांनी ज्या प्रकारे मला उठवलं तर ते मला नाही आवडलं. सो मी अशीच आहे, माझ्या मैत्रिणीवरसाठी मी स्टँड घेते. तर भाऊ म्हणाले हां, मैत्रिणीसाठी तुम्ही स्टँड घेता हे चांगलंच आहे, पण तुम्ही आरोप करत होता आणि त्यातल्या त्यात असं होत होतं आणि तो मुद्दा तुमचाही नव्हता, तो मुद्दा अनुश्रीचा होता. नंतर तिथे 3 दुसऱ्या लेडीज पण होत्या, महिला होत्या. प्राजक्ता होती, दीपाली होती, तन्वी होती. नंतर दीपालीला विचारलं तर दीपाली तेच म्हणाले की तो नीट प्रेमानेच सांगत होता आणि नंतर तो भावाच्या अधिकाऱ्यांनी त्याने हाताने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तो मग तिथे मग तुम्ही असंही नंतर ते रुचिताला असंही म्हणाले की तुम्ही तिथे असंही बोला की अनुश्री समजण्याच्या लायकीची नाही आहे म्हणून. नंतर यू टर्न घेतला की माझा हा मुद्दा नव्हता, मला हे बोलायचं नव्हतं. म्हणजे बोलायचं नव्हतं, मग तो मुद्दा नव्हता, बोलायचं नव्हतं, मग तो डायलॉग मारायची गरज काय होती. रुचिता इतकी टर्न अँड ट्विस्ट घेते आणि इतकं म्हणजे खरं दोघी फ्रँकली स्पीकिंग अनुश्री आणि रुचिता फार खोटं बोलत आहे. तर म्हणजे सिच्युएशन वाईज त्या एवढ्या टर्न घेतात ना आणि कळत नाही म्हणजे बाबा एवढं खोटं कसं कोणी बोलू शकतं. तर नंतर म्हणते सरांना मी नाही स्विच ऑन स्विच ऑफ नाही करू शकत. सर बोलले तिला शांत बसायचं, कोपऱ्यात जायचं आणि शांत बसायचं, बोलायचं नाही. तर एका माणसाची इज्जत आहे, ते तर बरोबर आहे ना, एका माणसाची इज्जत आहे. आणि सर बरोबर बोलले की माझ्यासाठी सगळे लोक सेम आहेत, सगळे कंटेस्टंट सेम आहेत. आणि त्यांनी जस्ट लाईक इनडायरेक्टली एक वॉर्निंग दिली तिला की विनाकारण इश्यू काढले आणि कॅरेक्टर ॲसेसिनेशन केलं तर माझ्या भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही. तर हे फार छान रीतीने तिला अगदी समजावण्यात आलं. नंतर मग ते अनुश्रीला बोलले की त्याच बेडवरती तुम्हाला का झोपायचं होतं. तर तिचं एक्सप्लेनेशन द्यायला चालू केली आणि नंतर भाऊने सांगितलं आता मी सांगतो. त्याने तन्वीला विचारलं तन्वी काय झालं होतं. तन्वीने सांगितलं की विशाल बोलला होता. विशाल बोलला की आता तुम्ही काय बोलू नका, गप्प बसा, प्रकरण वाढेल. तर म्हणे याचा अर्थ काय. तर म्हणे विशालच नंतर विशालने बोलला की त्यांनी सांगितलेलं अनुश्रीला की तू त्या बेडवरती जाऊन झोप. तर मग भाऊ बोलले की ॲक्च्युली या सिच्युएशनचा मास्टर माइंड तर विशाल आहे, कारण त्याने विशालने त्यांना मुद्दाहून झोपायला सांगितलं. तर ती अशी अशी करत होती अनुश्री की म्हणजे मुद्दाहून नाही झोपायला सांगितलं. तर नंतर तो भाऊ असेच म्हणत होते की 2 पुरुष झोपले असते तर सगळ्यांची सोय झाली असते. म्हणजे तो बेड होता तो ॲक्च्युली 2 जणांचा होता. तर 2 जेंट्स झोपले असते तर सगळ्यांची सोय झाली असते. आता ती झोपली तर एक मुलगा आणि एक मुलगी कशी झोपणार. म्हणून सगळेजण सांगत होते तिला तू दुसऱ्या बेडवरती झोप. पण ती ऐकायलाच तयार नाही. बरेच लोक आले, ॲडजस्टमेंट तिला म्हणजे ती कसे भाऊ बरोबर आहे, तू ॲडजस्टमेंट काढायच्या तुम्ही मूडमध्येच नव्हता. आणि नंतर मग जर तुम्हाला एवढंच वाईट वाटलं होतं तर पर्सनली बोलायचं होतं राकेशशी. राकेश बोलला असता हां मी नाही बाबा हात लावणार किंवा सॉरी किंवा 2 हात लांब राहीन वगैरे. तर तुम्ही पर्सनली नाही बोला.
पण नंतर, आणि तो सुद्धा तुम्ही मुद्दा काढला तर तुम्ही मुद्दा लगेच नाही काढला किंवा त्यावेळी नाही काढला, तुम्ही लोकांनी 1.5-2 दिवसांनी तो मुद्दा काढला आणि तो सुद्धा रुचिताने तो मुद्दा काढला. आणि जसं कळलं की तुमचा मुद्दा हायजॅक होतोय, तर तुम्ही वुमन कार्ड प्ले करायला लागला. तर अशा प्रकारे तुम्ही कॅरेक्टर ॲसेसिनेशन करणं हे चुकीचं आहे. आणि भाऊ म्हणाले की हे गंभीर आहे, किती गंभीर आहे तुम्हाला कल्पना नाही आहे. आरोप करता, झोपून जाता आणि समोरच्याची झोप उडवून जाता. तर अशा प्रकारे ते भाऊ त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी राकेशला विचारलं, तर राकेश बोलतो, हां मी भरपूर हर्ट झालो आहे, आयुष्यभर मला हे सतावत राहणार वगैरे. नंतर भाऊ एक मस्त बोलले डायलॉग, की तुम्ही चावी चोरू शकता, एखाद्याची तुम्ही चावी चोरू शकता, पण त्याची कमावलेली इज्जत, मेहनत नाही चोरू शकत. सो दिस इज द गुड डायलॉग. आणि नंतर विशाल पण म्हणाला की आता तुम्ही चुकीचं दिसताय, तर तुमचे 2 ग्रुप झालेले आहेत, तुमची टोळी आहे, तर टोळीची ज्या आहेत लोकं, तुम्ही त्यांना समजावू शकता, तुम्ही प्रोटेक्ट करता, तुम्ही समजावू शकता, पण तुम्ही समजावताना दिसतच नाही आहे. तुम्ही असं दिसतंय की या 3 मुली आहेत आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही खेळताय. आणि म्हणजे जसा विशालला, माझं असं म्हणायचं की तुम्ही त्याला बॅश करा, बॅश नका करू, पण तुम्ही त्याला एक चांगल्या लेवलवरती जाऊन त्याला सुनवायचं होतं, त्याला बोलायचं होतं. तर त्याला म्हणतात, महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा गेम दिसला पाहिजे. अरे भाई, तो पूर्ण निगेटिव्ह गेम खेळतोय, त्याचा गेम बघण्याची आम्हाला काही इच्छा नाही आहे. सो नंतर त्यांनी मग रोशन, म्हणजे तुमच्याच टीममधले 2 आहे. एक मुलींना चढवतोय, भडकवतोय, आणि जसं ती तनुज त्या मॅटरमध्ये तनुशी सांगत पण होती, की मी जाते त्यांच्याशी बोलायला. तर म्हणे आता तू, विशालच तिला बोलला, आता तू जाऊ नकोस, आता तू गेलीस तर तू चुकीची दिसशील. तर सर तेच म्हणाले, तुमच्याच ग्रुपमधले 2 लोक आहे. एक आहे तो तनुश्रीला सांगतो, जाऊ नकोस, सॉरी बोल नकोस, आणि तिथे दुसरीकडे रोशन रुचिताला सांगत होता की जा, तूच तू जाऊन सॉरी बोल राकेशला. सो बघा तुम्ही याच्यात, म्हणजे तुमच्याच ग्रुपमधले 2 जण आहेत आणि दोघांचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत. नंतर मग दुसरं हे काढलं सरांनी, की तुम्ही नॅशनल टी व्हीवर मुलींबद्दल काय बोलताय. तन्वीला बोलत होते, तू फेक लव्ह अँगल करते, तो माणूस कमिटेड आहे, त्याच्याबरोबरच पण असते, तर तुला किती मुलं लागतात. तर म्हणजे हे सगळं बोलायला पण आम्हाला बोलायला लाज वाटते. तर तुम्ही नॅशनल टी व्हीवर एका मुलीबद्दल असं सगळं बोलताय, तर हे सगळं चुकीचं आहे. तर आणि नंतर सर हे की बिग बॉसचे रूल्स आहेत की घरच्या बाहेरचं चर्चा इथे होणार नाही, म्हणजे तो बाहेर कमिटेड आहे वगैरे हे सगळं. नंतर मग अनुश्रीला बोलले की तुमची कशी भाषा आहे, की तुम्ही शिव्या देता, नॉर्मली पण शिव्या देतात, रागात पण शिव्या देतात, टास्कमध्ये असतात तिथे पण शिव्या, तुम्ही टी व्हीवर, लाईव्ह टी व्हीवर आहात आणि तुमची अशी भाषा आहे, तर ते बरोबर वाटतंय का. नंतर प्राजक्ताला विचारलं त्याच बाबतीत, तर मग प्राजक्ता म्हणाले की हां, की त्यांचं आमचं संभाषण चालू होतं आणि त्याच्यामध्ये मी तिला मूर्ख म्हणाले. तर मूर्ख म्हणाले तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तिने शिव्या दिल्या. नंतर तिने दीपालीला सांगितलं, तर दीपाली बोलायला गेली, तू शिव्या का दिल्यास. ती जशी बोलली तर हां आईला घेऊन आली, तर आता बाबांना घेऊन ये वगैरे. तर ती लगेच हसायला लागली. तसे भाऊ एवढ्या जोरात ओरडले, ए लक्ष दे इथे, आईला घेऊन ये बोलली होती ना, भाऊ आलाय, बोल आता. इट वॉज ऑसम. खरंच छान होतं बघा, हे बघायला फार मजा आली. नंतर तुम्ही तसं सांगत होते, बाहेर आल्यावर बघा तुम्ही दोघीजणी, म्हणजे अनुश्री आणि रुचिरा, सोशल मीडियावरती तुमच्या बाबतीत किती काय बोललं जातं. नंतर मग सरांनी एक मस्त डायलॉग मला, हे बिग बॉसचं घर आहे, मस्तीत नाही शिस्तीत राहायचं, हे पण छान होतं. नंतर मग राकेशला बोलले की तुम्ही अवकात वर्ड यूज केला, अवकात काढले. राकेश तेच म्हणा, हां ती म्हणत होती रूल्स पाळत नाही आहे आणि काम करत नाही, दॅट्स वाय मला राग आला आणि मी ते बोललो. आणि नंतर मला तसं रिझन्स सगळ्यांकडेच आहे, पण आपण आपली पाती नाही सोडली पाहिजे. आणि नंतर मग सर रेशन कार्डच्या टास्कबद्दल बोलत होते, की तिथे विशाल खेळला नाही. तर विशालला विचारलं, तू का खेळला नाही. तर तो म्हणतो, नाही मला बरं नव्हतं, मला 4दा उलट्या झाल्या होत्या, माझं ॲसिड रिफ्लक्स होत होतं.
तर त्यामुळे माझी तब्येत खराब होती. तो म्हणतो, "तर एवढी बॉडी केली तर मग ती काय कामाची?" तर तो म्हणतो, "हां, बरोबर आहे, पण मला नाही की टास्क असतात तो मी जीव दिला असता, पण रेशन टास्क होता म्हणून. पण खरंच माझी तब्येत नव्हती बरी म्हणून मग मी नाही खेळलो." नंतर ते प्राजक्ताला बोलले, की जसं तिने जे संचालन केलं त्या बाबतीत. कारण कारण चुकीचंच तसं बघायला गेलं, कारण फर्स्ट राउंडमध्ये तिने असं केलं, की ज्यांनी हात लावलाय त्यांना तिने दिलं आणि दुसऱ्या राउंडमध्ये ज्याच्या हातात गोळी आहे त्याला दिलं. पण ते सरांनी एकदम लाईट मोडमध्येच घेतलं, तर तिथे थोडं बोलायला पाहिजे होतं. नंतर मग त्यांनी हे सांगितलं, की सगळ्यांना जसं स्मार्ट प्लेयर आहे तो प्रभू आहे, की तुम्हाला असा वाटतोय, पण त्याच्याकडे क्लॅरिटी पण आहे आणि तो चांगला खेळतो. सो त्याला तुम्ही हलक्यात नका घेऊ. नंतर मग सर म्हणत होते, की शिस्त आहे, नियम आहे, ते तर पाळलेच पाहिजे. घरामध्ये झोपणे वगैरे, म्हणजे आता कोण झोपतं-बिपतं तर कसं कोणी उठवल्यावर उठतं. पण राकेश जो होता तो झोपूनच होता. तर राकेशला बोलत होते, की तुम्ही नियम तोडताय, तुम्ही बिग बॉसचा अपमान करताय, तर हे असं सगळं नाही केलं पाहिजे. नंतर सोनालीबद्दल बोलले, तर सोनालीला बोलले, की तो शेणाचा टास्क होता, तर ती बोलली मी नाही तो करणार वगैरे. तर तुमचा केसांचा विषय होता, तर बिग बॉस सांगत होते, की तुम्हाला आम्ही टॉवेल देतो, तर तोही तुम्ही घेतला नाही आणि सरळ तुम्ही टास्कलाच नाही बोला, तर हा ॲटिट्यूड चालणार नाही आहे. तर आता तर तुम्हाला नॉमिनेट केलं, पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढू. तर हे ना योग्य नाही वाटलं. म्हणजे कसं झालं आहे, की अनुश्री आणि रुचिता एवढ्या त्यांनी केलं, तर तेवढ्या त्यांना ऑफकोर्स बॅश केलं. पण सोनालीला जरा जास्तच बॅश केलं. म्हणजे असं नाही म्हणजे बोलता येत की तिची चुकी नाही आहे. पण तरी पण तिला एवढं नव्हतं तिला बोलायला पाहिजे होतं, की हा ॲटिट्यूड नाही चालणार, तुम्हाला आता नॉमिनेट केलं आहे, पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढू वगैरे. तर ते जरा अति वाटलं. आणि इथे म्हणजे कसं असं झालं आहे, की विशालला बोलायला पाहिजे होतं, ते त्या लेवलवरती नाही बोललं गेलं. नंतर राकेशला फार सॉफ्टली सांगण्यात आलं. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली आधी त्याचं जे त्यांनी इश्यू केला कॅरेक्टरबद्दल, त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटत होता आणि मागच्या आठवड्यात तो फारच जेंटलमॅन वाटत होता. पण या 2 दिवसामध्ये त्याचं जे ॲटिट्यूड आणि बिहेवियर होतं, तर ते काही पटलं नव्हतं. पण त्याला पण एकदम सॉफ्टली घेण्यात आलं आहे. म्हणजे सगळेजण म्हणतातच तसं, की बिग बॉसचं जावई वगैरे आहे की काय, की त्याला एवढं सॉफ्टली घेण्यात येते आणि त्याला एवढं बोलले पण नाही सर. म्हणजे 2 बोलले ते शब्द, पण ते पण एकदम लाईटली बोलले. आणि इव्हन प्राजक्ताला सुद्धा, की जसं ते जे संचालन केलं त्या बाबतीत बोलले ते. तर मग बायसगिरी चालली आहे की काय कळत नाही. कारण काही जास्त बॅश केलं जातं आहे आणि काही कमी बोललं जातं आहे किंवा डिस्कशनच्या हिशोबाने बोललं जातं आहे किंवा लाईटली घेतलं जातं आहे. तर बघूया आता उद्याच्या दिवसात काय होतं ते. कारण उद्या परत एलिमिनेशन होणार आहे. तर कोण एलिमिनेट होते ते बघूया. तर असं उद्या आपण भेटू. अशाच सगळ्या गोष्टींसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.